नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील हडपसरच्या मगरपट्टा परिसरातील सोसायटीत घरफोडीची घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचं सोनं चांदी असा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना नंबर प्लेट असलेल्या एका गाडीवर पोलिसांना संशय आला. याच गाडीचा आणि मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शेकडो कॅमेरे तपासले आणि याच तांत्रिक तपासातून घरफोडी करणाऱ्या या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मांजरी परिसरातून या आरोपीला अटक केली. रोहित अंधारे असे आरोपीचं नाव असून तो एक्स-रे टेक्निशियन आहे आणि असं असूनही त्याने ही घरफोडी केली. दरम्यान या कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्याकडून 48 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी व चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केली. या एकंदरीत झालेल्या विशेष बाब समोर येते म्हणजे प्राथमिकदृष्ट्या तरी असं दिसतंय की हा आरोपी त्याचा कुठल्याही यापूर्वीचा रेकॉर्ड सध्या तरी आपल्याला आढळून आलेला नाही आणि त्याच्या एकंदरीत वागण्यावरनं, त्याच्या एकंदरीत परिस्थितीवरनं असं निदर्शनास आलंय की लोन वुल्फ प्रकारातला एखादा आरोपी हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणत्याही प्रकारची माहिती इतर कोणालाही नाही, त्याच्या मित्रांना, सहकाऱ्यांना याची कल्पना नाही. जनरली आपण प्रॉपर्टी ऑफेंडर्स मध्ये जसं पाहतो की 2 जणांची टोळी, 5 जणांची टोळी किंवा एकमेकांच्या संपर्कात राहणाऱ्यांची, विकत घेणाऱ्यांची त्यांच्याशी असलेली ओळख, या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच्या गुन्ह्यांमध्ये बघायला मिळतात. पण या गुन्ह्यामध्ये हा एकटा ऑपरेट करणारा सिंगल ऑपरेटिव्ह आरोपी आपल्याला या गुन्ह्यामध्ये अद्याप पावतो. जो काही आपला इन्व्हेस्टिगेशन झालाय त्याच्यावर निदर्शनास आलाय आणि त्याच्यामुळं हे डिटेक्शन होणं कसं कठीण होतं, अवघड होतं. परंतु आपल्या या एडीएस 1 आणि एडीएस 2 च्या टीम्सने, एसीपी जे आहेत त्यांच्या मदतीने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा तपास करून त्यामध्ये डिटेक्शन केलंय आणि त्यानंतर सुद्धा या 23-25 दिवसांचा पाठपुरावा घेऊन संयमाने त्याला आपल्या हातात येईपर्यंत व्यवस्थित सगळ्या परिस्थिती हाताळून त्याला ताब्यात घेतलं आणि सगळी टोटल रिकव्हरी जी आहे ती त्यातून साध्य केली. यानंतरची जी प्रक्रिया आहे ती पुढे पोलीस स्टेशन स्तरावरती चालू आहे. तपास त्या पद्धतीने पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा तपासी अधिकारी करणार आहेत आणि त्यातून कदाचित अजून यातील बारकावे जे आहेत ते उघडकीस येतील. कोणाचे काही प्रश्न आहेत? खरं तर गाडी चोरीची आहे असं निष्कर्ष आपण तपासाअंती कदाचित काढू शकू. परंतु जी गोष्ट लक्षात आली आहे ती अशी की ही गाडी अशा एका कुटुंबाची आहे, त्यातील 3 की 4 सदस्य हे काही वर्षांपूर्वी सामूहिक आत्महत्या प्रकरणामध्ये मयत झाले होते आणि त्या गाडीला कोणीही हात लावत नाही किंवा कुणीही त्याला त्याच्यावरती मालकी हक्क दाखवत नाही. कदाचित त्याच्या मागच्या काही लोकांच्या काही संकल्पना असतील त्याच्यामुळे त्या गाडीला कोणी हात लावला नसावा. अशा प्रकारची गाडी होती आणि हा खुलेआम ती गाडी वापरत होता असं एकंदरीत आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निदर्शनास आले. सर, याच्यात जे गुन्हा जे नमूद आहे याच्यात काय काय गेलेलं आहे याचा उल्लेख नाही. तर किती जसं आपण इथे उल्लेख आहे की 48 तोळे वजनाचे सोन्याचे डायमंडचे, ह्या वेगळं मिळत नाही आणि सोन्या आणि चांदी ते क्लासिफाय केलेले जे आहेत चोरीला गेलेले मुद्देमाल त्याच्याबाबतची यादी आपल्याला देऊ, पण आपण त्याच्यासाठी तो सगळाच मुद्देमाल इतर डिस्प्लेला आज ठेवलेला आहे. तर ती यादी सुद्धा आपल्याला हवी असेल तर देऊ आपण. ती आपल्या एफआयआर मध्ये सुद्धा ती नमूद असेल. किती ठिकाणी त्याने चोरी केलेली आहे वगैरे ही त्याची आतापर्यंत जे आपलं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यात त्याच्यावरती दाखल असलेला हा पहिला गुन्हा आहे. परंतु त्याच्या आधी त्यांनी अजून अशा कुठल्या गोष्टी केल्या त्या आता त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला निदर्शनास येईल. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क
83 29 14 26 65.